कॅगचं डिस्कशन करत होतो. आय थिंक स्टार्टिंगच मी केली होती. सो आज आपण कॅगच्या चॅप्टरला पूर्ण करूया आणि अलॉंग विथ दॅट आपण प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण चालू करूया आज. भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. मी स्क्रीन तुम्हाला शेअर करतोय. सो तुम्हाला स्क्रीन दिसेल. दिसतंय प्रॉपर सगळ्यांना? येस सर. ओके. सो आपण कॅग डिस्कस करूया. आणीबाणी आपण ऑलरेडी आपण डिस्कस केलं मागच्या चॅप्टर मध्ये. राष्ट्रीय आणीबाणी, त्यानंतर स्टेट आणीबाणी, त्यानंतर आर्थिक आणीबाणी. सो आपण कॅगचा फुल फॉर्म होतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. मागच्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल काय सांगितलं होतं? मागच्या क्लासला काय आपण डिस्कस केलं होतं याबद्दल? अपॉइंटमेंट सर. एक्झॅक्टली. कोणते आर्टिकल्स जे आहे, कोणते आर्टिकल्स मी तुम्हाला सांगितले होते जे कॅग साठी आहेत? 148 to 151. 148 to 151 हे जे आर्टिकल्स आहेत हे कॅग साठी आपण डिस्कस केले होते. आपण यांच्याबद्दल हा सगळं बाकीचा जो डिटेल आहे, यांची अपॉइंटमेंट वगैरे राष्ट्रपती करतात, किती वर्षापर्यंत ते असतात ते आपण तुम्हाला सगळे मी आजच्या क्लासमध्ये सांगतो. नेमणूक वगैरे वगैरे आपण सगळं डिस्कस करून घेऊया. त्यांचे राईट्स अधिकार काय असतात ते आपण बघूया. कारण तुम्हाला एक्झामला त्यांच्या कार्याबद्दल एखादा प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या अपॉइंटमेंट बद्दल विचारतात, त्यांचा कार्यकाल तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिलं आपण जे घेऊया, पहिले मी तुम्हाला याच्यात सांगतो नेमणूक आणि जे आपलं बाकी होतं मागच्या क्लासला, हे तुम्हाला मी आता स्क्रीनवर देतो डायरेक्ट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याला आपण कॅग म्हणतो. हे सर्वात प्रतिष्ठित एक पोझिशन आपण त्याला म्हणतो इंडियन गव्हर्नमेंट मधली. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सगळं यांच्याकडे असतं. म्हणजे भारतामध्ये एका वर्षाच्या आत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे किती पैसा कलेक्ट झाला थ्रू टॅक्सेस, बरोबर, किंवा थ्रू इन्व्हेस्टमेंट. गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट पण असते, लक्षात घ्या. ठीक आहे. थ्रू इन्व्हेस्टमेंट किंवा बाकीचे जे काही त्यांचे असतील डेट वगैरे केलेले त्यांच्या थ्रू, किंवा काही त्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या काही बॉन्ड्स असतात त्याच्या थ्रू किती पैसा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे येतो, याचा सगळा लेखाजोखा जो असतो तो कॅगकडे असतो. कारण त्यांना म्हटलं ना, ऑडिटर जनरल म्हटलं. ऑडिट आपल्या घटनेचा जो भाग 5 आहे, लक्षात घ्या, भाग 5 मधील प्रकरण 5 हे भारताचे नियंत्रक व
परीक्षक यांच्याशी संबंधित आहे. आणि मी ज्या तुम्हाला नोट देतोय स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला लगेच, म्हणजे मी काही लिहिण्याच्या अगोदर, म्हणजे मी कसं आता क्लीन करून टाकला बरोबर, सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन साठी उपयोगी असणार ते. चला, तर जे ऑडिटर आहेत यांचं आर्टिकल 148 151 ही कलमे त्यांच्याशी संबंधित आहेत. 148 मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक या स्वतंत्र घटनात्मक पदाचा म्हणजे पदाच्या निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे कॅग जे आहे सीएजी कॅग हे घटनात्मक पद आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. घटनात्मकचा अर्थ काय होतो माहिती आहे? ज्या गोष्टी आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत त्याला आपण घटनात्मक म्हणतो. राष्ट्रपतीचा रेफरन्स कुठे आहे घटनेमध्ये, म्हणजे ते घटनात्मक आहेत. येस, जो व्यक्ती घटनात्मक आहे त्या व्यक्तीला इम्पॉर्टन्स किंवा त्या पोझिशनला, व्यक्तीला नाही म्हणत, त्या पोझिशनला इम्पॉर्टन्स खूप असतो. ठीक आहे, व्यक्ती तर कोणी पण असू शकतं, पद मात्र एकच राहतं. त्यामुळे त्याच्याबद्दल बेसिक माहिती करून घ्या. महालेखा परीक्षक हे भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे जे इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंटचे प्रमुख असतात. आणि हा विभाग जो आहे हा ब्रिटिश काळात 1753 मध्ये, ठीक आहे, 1753 मध्ये निर्माण करण्यात आला होता. ते सार्वजनिक वित्ताचे पालक असून देशातून संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे केंद्र तसेच राज्यस्तरीय नियंत्रण ते करत असतात. लक्षात घ्या, म्हणजे केंद्राचं आणि राज्य दोघांचं ते ऑडिट करू शकतात. केंद्र आणि राज्य, ठीक आहे, दोघांचं ऑडिट ते करू शकतात. तर मी तुम्हाला जर सांगितलं होतं केंद्रासाठी पण असतो, केंद्रासाठी कोण असतो माहिती आहे? सॉलिसिटर जनरल असतो, सॉलिसिटर जनरल. पण याला घटनात्मक महत्व नाहीये, त्याच्यामुळे याचा घटनेमध्ये मेन्शन नाहीये, याला कोणतं आर्टिकल नाहीये. त्यामुळे तुमचं हे जे असणार आहे हे घटनात्मक पोझिशन आहे, याला इम्पॉर्टन्स जास्त आहे कॅगला. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 1753 मध्ये ब्रिटिशांनी हे पद तयार केलं होतं भारतामध्ये. ठीक आहे, आणि ते सार्वजनिक वित्ताचे पालक आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना ही इज द फादर ऑफ द पब्लिक फायनान्स. ठीक आहे, त्यामुळे भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनाशी संबंधित संसदीय कायदे उन्नत राखणे त्यांचे प्रमुख कार्य आहे. या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या कॅग बद्दलच्या. तुम्हाला मी कॅगचे पुढे सांगतो, त्यांचा नेमणूक आणि पदावधी. ठीक आहे, ते आपण पुढे डिस्कस करूया. याच्यातला अजून एक पॉईंट बाकी तो आपण घेऊया. ठीक आहे, महालेखा परीक्षक हे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या बरोबरीने भारतातील लोकशाही शासन व्यवस्थेचे एक प्रमुख आधारते आहेत. लक्षात घ्या, म्हणजे ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाला पोझिशन दिलेली आहे, ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, ज्या प्रकारे संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC कमिशन आहे, यांना ज्या प्रकारे घटनात्मक स्थान दिलेलं आहे, जितकं महत्व यांना आहे तितकं महत्व कॅग या पदाला देखील आहे. तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, डॉक्टर आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की महालेखा परीक्षक हे भारताच्या घटनेच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्वाचे अधिकारी आहेत. हे कोणी म्हटलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. तुम्हाला वन लाइनर मध्ये एक्झामला विचारू पण शकतात. ठीक आहे, की कॅग बद्दल असं ओपिनियन कोणी दिलं होतं पुढील पैकी. तुम्हाला 4 ऑप्शन देतील, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले देतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू देतील. ठीक आहे, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं त्यांना म्हटलं होतं की भारताच्या घटनेच्या नियंत्रणाखाली सर्वात महत्वाचा अधिकारी. पुढील पॉईंट तुम्हाला मी सांगतो याच्याबद्दलचा. आता नेमणूक आणि पदावधी आपण यांची बघूया. त्यांची नेमणूक वगैरे कशी केली जाणार, ज्याबद्दल अपॉइंटमेंट आणि टर्म म्हणतो, त्यांचा जो कार्यकाल आहे पदावधी तो कसा असणार आहे. बघा, घटनेचा कलम 140 तुम्हाला एक्झामला हा पॉईंट 100% विचारणार. आतापर्यंत बऱ्याच एक्झामला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कंबाईन म्हणा, राज्यसेवा म्हणा. ठीक आहे, त्यानंतर बाकीच्या टॅक्स असिस्टंटची एक्झाम आहे, एक्साइज इन्स्पेक्टरची एक्झाम आहे. तर मग घटनेचा कलम जे 148 आहे यानुसार भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती ही राष्ट्रपतींद्वारा केली जाणार. ठीक आहे, म्हणजे शिफारस कोण करणार? केंद्र सरकार. आणि अपॉइंटमेंट कोण करणार? राष्ट्रपती. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता आज आपण हा चॅप्टर संपवणार आहोत आणि हा संपवला की आपण लगेच पुढे
राष्ट्रपती आज आपल्याला चालू करायचे. महालेखा परीक्षकांना आपले पद ग्रहण करण्यासाठी, ठीक आहे, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तींसमोर त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. शपथ किंवा प्रतिज्ञेचा नमुना 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे असणार आहे. ठीक आहे, जी आपली 3rd अनुसूची जी पण आहे घटनेची, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी समाविष्ट केल्या असतील, जे काही रूल्स रेग्युलेशन असेल, ज्यानुसार काही त्यांना शपथ घ्यायची असेल त्याच्यामध्ये दिला असेल, तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने घ्यावयाच्या शपथ किंवा प्रतिज्ञेप्रमाणे असतो. हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे महालेखा परीक्षक यांचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. यांचा जो ड्युरेशन आहे तो घटनेमध्ये निश्चित करण्यात. तुम्हाला एक्झामला समजा त्यांच्याबद्दल 3-4 स्टेटमेंट दिले, तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 148 नुसार राष्ट्रपती कॅगची नेमणूक करतात महालेखा परीक्षकांची. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाणार की महालेखा परीक्षक यांचा पदावधी घटनेमध्ये निश्चित करण्यात आलेला नाहीये. आणि तिसरं स्टेटमेंट तुम्हाला देणार की त्यांचा जो कार्यकाल आहे हा 5 वर्षाचा असतो. किती? 5 इयर्स. तुम्हाला माहिती आहे याच्यातले पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहेत, पहिलं आणि दुसरं. तिसरं तुमचं रॉंग आहे. त्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा नाहीये. त्यांचा कार्यकाल इथे बघा, मी तुम्हाला 6 वर्ष दिला आहे. याला स्टार मार्क करून घ्या तुम्ही वाटल्यास. ठीक आहे, 6 इयर्स. एक तर 6 वर्ष किंवा 65 इयर्स, विच एव्हर इज अर्लियर. एक तर त्यांनी 65 वर्ष पूर्ण केले असावेत. म्हणजे समजा ऍट द एज ऑफ जर 62 ते कॅग बनले तर ते किती वर्ष सर्व्हिस मध्ये राहतील? ओनली 3 इयर्स. म्हणजे कारण ते 65 ला रिटायर होऊन जातील. ओके, कारण त्यांचं 6 वर्ष सोडून द्या ना. समजा ते 1958 ला किंवा समजा ते 1950 म्हणते मी, ते जर 58 वर्षाचे असताना एखादा अधिकारी जर त्यांना बनवलं गेलं सरकारद्वारे, तर मग ते 64 वर्षापर्यंत आपल्या पदामध्ये राहतील. म्हणजे 6 वर्षापर्यंत. आतापर्यंत कोणत्या कॅगला सरकारने काढलं पण नाहीये. ठीक आहे, किंवा त्यांच्या अगेन्स्ट इम्पिचमेंटचा ठराव पण पास झाला नाही लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये. ठीक आहे, मग 6 वर्ष किंवा 65 वर्ष तुम्ही लक्षात घ्या. जे आधी घडेल त्यानुसार ते असणार. ठीक आहे, असं संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेला आहे. संसदीय कायदा लक्षात घ्या, घटनेचा कायदा नाही. संसदेच्या कायद्यानुसार हे तयार केलं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण घटनेचा कायदा करतो त्यावेळेस आपण त्याला घटना दुरुस्ती म्हणतो. जेव्हा घटनेमध्ये बदल होतो तेव्हा आपण त्याला घटना दुरुस्ती म्हणतो. जेव्हा संसदेने एखादा कायदा जर लागू केला ती घटना दुरुस्ती नाही, ती घटना म्हणजे संसदेचा कायदा म्हणजे कोण? गव्हर्नमेंट लागू करते. लक्षात घ्या. ठीक आहे, घटना दुरुस्तीमध्ये संसदेच्या कायद्यामध्ये फरक असतो, तुम्ही लक्षात घ्यायचं. बघा आता आपण घेतोय याच्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा. आता पहिला मुद्दा आपण बघितला. 1 मिनिट, बस थोडं आपण पुढे आलो. इथं आपण होतो. आता इथं आपण बघूया, महालेखा परीक्षक आपला पदावधी संपण्याच्या आत राष्ट्रपतींना आपला राजीनामा तो देऊ शकतो. ठीक आहे, आपला राजीनामा देऊ शकतो राष्ट्रपतींकडे. ठीक आहे, तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे तशाच रीतीने किंवा तशाच कारणास्तव पदावरून दूर केले जाऊ शकते. समजा एक तर स्वतःचा राजीनामा देऊ शकतो किंवा त्यांना स्वतःहून जर म्हणजे स्वतःचा राजीनामा म्हणजे स्वतः त्यांना रिझाईन करायचं, बरोबर. आणि दुसरं म्हणजे काय? दुसरं म्हणजे त्यांना काढण्याची प्रोसेस. त्यांना काढायचं असेल इतकं सोपं नाहीये. ठीक आहे, काढण्यासाठी लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये विशेष बहुमताने ठराव पारित करणं गरजेचं आहे दोन्ही सभागृहांमध्ये. आणि त्यानंतर मग एक इन्क्वायरी कमिटी तो ठराव जर पास, आणि ते ठराव पास करण्यासाठी पण एक पर्टिक्युलर मेजॉरिटी लागते. तो ठराव पास जाऊ द्या, तो ठराव मांडण्याच्या अगोदर सुद्धा एक जवळपास 100 सदस्यांची परमिशन लागते. 100 नाही, 50 सदस्यांची. त्याच्याशिवाय तो ठराव मांडता येत नाही. पास होणं दूरची गोष्ट आहे, पास तर विशेष बहुमत आहे. त्यामुळे एवढं सोपं नाहीये. म्हणजेच त्यांना पदावरून दूर करण्याची जी प्रोसेस आहे, ज्या प्रकारे न्यायाधीशाला दूर केलं जाते सर्वोच्च न्यायालयाचे, त्या प्रकारे त्यांना देखील दूर केलं जातं, बरोबर. पुढे बघा, स्वातंत्र्य आपण घेऊया. इंडिपेंडन्स.
आता मी तुम्हाला त्यांचं इंडिपेंडन्स सांगतो, स्वातंत्र्य कशा प्रकारे असणार. कलम 148 मध्ये महालेखा परीक्षकांचे कार्यात्मक स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी पुढील तरतुदी केलेल्या असतात. त्या कुठल्या कुठल्या? पहिली तरतूद आहे बघा तुमची, ती म्हणजे त्यांना पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांचं जे काही ड्युरेशन आहे 6 इयर्सचा जो काही त्यांचा टर्म आहे त्याला त्यांची सिक्युरिटी मिळालेली आहे. त्यांना त्यांच्या पदावरून राष्ट्रपतींमार्फत केवळ घटनेत सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसारच दूर करता येणार. म्हणजेच कोणती पद्धत सांगितली घटनेमध्ये? सांगा बरं, कोणती पद्धत सांगितली घटनेमध्ये त्यांना दूर करायची? कोणी सांगू शकता का? घटनेमध्ये त्यांना दूर करायची कोणती प्रोसेस सांगितलेली आहे? आवाज येतोय का सगळ्यांना? मी डिस्कनेक्ट झालो थोडा टेक्निकल इश्यूमुळे, पुन्हा रिकनेक्ट झालेलो आहोत. येस सर, पण दिसत नाही. हा, एक मिनिट मी व्हिडिओ ऑन करतोय. ओके, नाव आय एम विजिबल. ओके, या पॉइंटला आपण होतो दॅट यू आर डिस्कसिंग अबाउट. इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं कलम 148. सो दिस ही आपण पूर्ण हा पॉईंट डिस्कस केला आहे. म्हणजे राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत ते पदावर राहत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, राष्ट्रपतीचा पदा म्हणजे मर्जीपर्यंत याचा अर्थ काय होतो की कधी कधी असं होतं ना की राष्ट्रपतींना जर समजा असं वाटलं की नाही आता यांनी आपण यांना आपल्या याच्यानुसार आपण यांना पदावरून दूर करून टाकू, आपल्याला वाटेल ते. नाही, ज्या प्रकारे राष्ट्रपती राज्यपालांना त्यांच्या मर्जीपर्यंतच ठेवतात. राज्यपाल कुठले? राज्यांचे राज्यपाल. ठीक आहे, राष्ट्रपतींना वाटेल याला काढायचं, याला म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलं केंद्राने की या राज्यपालाला काढा, तर तो काढू शकतो लगेच. तसं यांच्या बाबतीत नाहीये, कॅगच्या बाबतीत. गव्हर्नमेंटने सांगितलं यांना काढा, तर असं काढू शकत नाही डायरेक्ट.
त्याच्यासाठी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांची मर्जी नाही चालणार इथे राष्ट्रपतींची. 2 नंबरचा मुद्दा, त्यांचे वेतन आणि अन्य सेवा शर्ती संसदीय कायद्याद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे असतात. त्यांचं वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इतकेच असणार आहे असं निश्चित केलं आपल्या घटनेमध्ये. ठीक आहे, त्यांचं पेमेंट वगैरे जे असेल ते पेमेंट भत्ता, त्यांचं वेतन आणि अनुपस्थिती म्हणजे रजा, पेन्शन किंवा निवृत्तीचे वय यांच्याविषयीच्या त्यांच्या अधिकारांमध्ये त्यांना अहितकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. म्हणजे ज्या त्यांच्या टर्म्स कंडिशन आहेत त्यांच्या सर्व्हिसच्या, ठीक आहे, ज्या काही त्यांच्या फॅसिलिटीज आहेत, ज्या काही त्यांच्या जे वेतन जसं काही त्यांचं असणार आहे, त्यांना एकदा जर त्यांना अपॉइंटमेंट मिळाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झालात किंवा PSIST झालात, तुम्हाला माहिती आहे की PSIST झाल्यावर तुमची स्टार्टिंग सॅलरी 60,000 रुपये, किंवा तुम्ही डेप्युटी कलेक्टर DC झाला तुमची स्टार्टिंग सॅलरी 1,00,000 रुपये. ठीक आहे, तर मग तुमचा पेमेंट जो आहे तो तसंच राहणार ना. असं थोडी की तुम्ही चला सर्व्हिसला जॉईन झालात आणि गव्हर्नमेंटने ठरवलं नाही आता यांचं पेमेंट आपण 70,000 करून टाकू किंवा 50,000 करून टाकू, असं नाही होत. ठीक आहे, म्हणजे ते अहितकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही गव्हर्नमेंटकडून. त्यांच्या फॅसिलिटीज ज्या आहेत जशा त्या रूल्स मध्ये तशा त्यांना भेटणार, त्या कमी पण करता येणार नाहीयेत. 4 नंबर, त्यांचा पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारचे किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाहीये. कोणतेही पद ते धारण करू शकत नाही, ते त्यासाठी एलिजिबल असणार आहे. कधी? त्यांच्या रिटायरमेंट नंतर. ठीक आहे, त्यांचा पदावधी संपला, 65 वर्ष किंवा 6 वर्षाची टर्म संपली, तर आफ्टर द रिटायरमेंट त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कोणत्याही पदावर त्यांना रुजू होता येणार नाही. हे लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर भारतीय लेखा परीक्षण तुम्हाला एक्झामला विचारतात कधी कधी, पुढील वाक्य विचारात घ्या, बरोबर, आणि तुम्हाला असं एखादं स्टेटमेंट टाकून देतात ते एक्झामिनर्स, त्यांचा पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारचे कोणतेही पद ते धारण करू शकतात. हे चुकीचं आहे. भारतीय लेखा परीक्षण लेखा विभाग म्हणजे याचा अर्थ असा आहे की मस्त गव्हर्नमेंटचं पेन्शन घ्यायचं, घरी आराम करायचं, जास्त नंतर वडाथण करायची गरज नाही. ठीक आहे, रिटायरमेंट झाली, आराम करा. सो त्या अकॉर्डिंग म्हणजे भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींच्या सेवा शर्ती आणि महालेखा परीक्षकांचे प्रशासकीय अधिकार राष्ट्रपतींनी महालेखा परीक्षकांचा विचार घेऊन तयार केलेल्या नियमानुसार असणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, महालेखा परीक्षकांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च जो आहे हा कुठून होणार? इंडियाचा जो फंड आहे, भारताचा संचित निधी, ज्याला आपण कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 3 प्रकारचे फंड असतात. पहिला असतो तो कन्सोलिडेटेड फंड, दुसरा असतो कंटिंजन्सी फंड, तिसरा असतो पब्लिक फंड. पब्लिक फंड जो असतो तो इमर्जन्सी मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाहेर काढत असतो. आता फॉर एक्झाम्पल कोरोना ही आपत्कालीन सिच्युएशन आहे, बरोबर, मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या कंडिशन मध्ये जो फंड वगैरे दिल राज्यांना किंवा केंद्राच्या लेवलला, त्याला आपण पब्लिक फंड म्हणणार, इमर्जन्सी फंड असतो. म्हणजे एखाद्या राज्याला लगेच 10,000 करोडची मदत, किंवा राज्यामध्ये काही नॅचरल कॅलॅमिटी आली, त्यांना इमिजिएट पैसे लगेच गव्हर्नमेंट इश्यू करते ऍज अ हेल्प म्हणून, बरोबर. आता देतात का ते पैसे पुरतात, म्हणजे गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतात की नाही माहित नाही, पण ते न्यूज दाखवतात गव्हर्नमेंटने एवढा पैसा दिला. मग या 3 प्रकारचे फंड लक्षात ठेवा. वरील तरतुदींच्या व्यतिरिक्त कोणताही मंत्री संसदेत लेखा परीक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. लक्षात घ्या, कोणताही मंत्री संसदेमध्ये महालेखा परीक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही मंत्र्याला तो अधिकार नाही. म्हणजे महालेखा परीक्षकच ते करू शकतो, स्वतःचा रोल स्वतः अदा करू शकतो, बाकीचे कोणी अदा करू शकत नाही. तसेच महालेखा परीक्षकांच्या कोणत्याही कृतींसाठी कोणत्याही मंत्र्यास जबाबदार धरता येणार नाही. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सो मग आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करूया. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, आणि जे तुमचं आहे याच्यामध्ये कर्तव्य आणि अधिकार. ठीक आहे,
याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन त्यांचा फिक्स पडतो एक्झाम मध्ये, वडीलपैकी कोणतं ड्युटी किंवा पॉवर नाही कॅगची किंवा कोणती आहे तुम्हाला असं विचारलं. आता एक एवढा मोठा व्यक्ती आहे, एवढं मोठं पोझिशन आहे, ऑब्विसली की फंक्शन पण तेवढी जास्त असते त्यांची, कारण पूर्ण देशाचं अकाउंट सांभाळणं, ऑडिटिंग करणं, एक एक रुपयाचा खर्च, या प्रकारे तुम्ही हे बघणं गरजेचं आहे. बघा, कर्तव्य, अधिकार, पॉवर, ड्युटीज आणि पॉवर्स. सो वी कॅन सी दॅट घटनेच्या कलम 149 नुसार संसदेला कायद्याद्वारे संघराज्य, बघा आता मागे मी तुम्हाला 148 सांगितलं होतं, 148 मध्ये त्याची अपॉइंटमेंट कोणाद्वारे होईल? राष्ट्रपतींद्वारे. 149 नुसार काय म्हटले? 149 नुसार असं म्हटलंय की संसदेला कायद्याद्वारे संघराज्य व राज्य आणि अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय यांच्या लेख्यांच्या संदर्भात महालेखा परीक्षकांचे कर्तव्य व अधिकार निश्चित करण्याचा अधिकार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, निश्चित करण्यात आलेला आहे. ते बाय मिस्टेक इथं अधिकार झाला. कर्तव्य अधिकार निश्चित करण्यात आलेले आहेत, बरोबर. यानुसार त्यानुसार संसदेने नियंत्रक व मालिका परीक्षक यांचे कर्तव्य, अधिकार व सेवा शर्ती कायदा 1971 हा 1971चा कायदा आहे. हा कायदा पारित केला होता कशासाठी? कॅगचे अधिकार, कॅगचे कर्तव्य आणि कॅगची सेवा शर्ती याच्याशी संबंधित. आणि या कायद्यात 1976 मध्ये सुधारणा करून त्यांची लेखाविषयक कामे जी आहेत ती काढून घेण्यात आली. त्यांच्याकडे केवळ लेखा परीक्षण विषयक कामे ठेवण्यात आलेली. म्हणजे त्यांच्याकडे पहिले अकाउंट पण होतं, लक्षात घ्या, आणि ऑडिटिंग या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पहिले ते अकाउंटिंग पण करायचे आणि ऑडिटिंग पण करायची. पण झालं असं, 1971चा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये कॅगची कार्य वगैरे दिलेली आहेत, बरोबर. आणि 1976 मध्ये या कायद्यामध्ये बदल केले गेले. 1971च्या कायद्यामध्ये 76ला बदल झाले. ते बदल असे झाले की अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या दोनच्या पॉवर त्यांच्याकडे होत्या. ठीक आहे, त्याच्यातून त्यांची अकाउंटिंग नावाची पॉवर काढून घेतली आणि फक्त ऑडिटिंग त्यांच्याकडे असणार आहे. म्हणजे फक्त लेखा परीक्षण ते करणार, लेखाविषयी काम ते करणार नाहीत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत तुम्हाला? डाऊट? इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर अप टू यू? Yes, sir. हो सर. ओके ओके. आपण बघितलं. पुढे आपण 1 बाय 1 त्यांची मी तुम्हाला सगळं कर्तव्य आणि कार्य सांगतो. घटनेमध्ये बघा असं म्हटलेलं आहे, घटनेत कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे महालेखा परीक्षकांची कर्तव्य अधिकार पुढील प्रमाणे आहे, ते आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. बघा, पहिलं असं आहे, पहिलं कर्तव्य त्यांचं, तो भारताचा संचित निधी, प्रत्येक राज्याचा संचित निधी आणि विधानसभा असलेल्या प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचा संचित निधी यांच्यातून झालेल्या सर्व खर्चाशी संबंधित लेख्यांचे परीक्षण म्हणजे ऑडिटिंग ते करतात. आता ते त्यांच्याकडे अकाउंटिंग नाही, फक्त ऑडिटिंग आहे. म्हणजे कुठला पैसा कुठं खर्च केला किंवा कोणता पैसा कुठं गायब झाला याचा सगळा लेखाजोखा, बरोबर. सॉरी, अजून एक महत्वाची गोष्ट अशी, संचित निधी म्हटले त्यांनी. संचित निधी म्हणजे असा निधी जिथून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे सर्वंट आहेत, ठीक आहे, जे पण, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्वंट्सला जे काही सॅलरी मिळते ती संचित निधीतून मिळते. याला आपण इंग्रजीमध्ये कन्सॉलिडेटेड फंड असं म्हणतो. याची ऑडिटिंग सगळी ते करतात, बरोबर. म्हणजे आता समजा एखाद्याला डबल पेमेंट त्यांनी चाललं गेलं, आता समजा तुम्ही PSI आहे, तुम्हाला समजा 50,000 पेमेंट आहे, चुकून 1 लाख त्यांनी तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर वगैरे झालं किंवा जिथे इनकेस असं कधी होत नाही, पण एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते पैसे कुठे चुकीच्या ठिकाणी तर नाही वापरले, ती ऑडिटिंग ते करतात. 2 नंबर, ते भारताचा आकस्मिकता निधी
आकस्मिक निधी म्हणजे आपल्याला पब्लिक फंड म्हणतो, लक्षात घ्या. तुम्हाला म्हटलं ना मी, काही एखादा प्रसंग घडला, एखादी आपदा आली भारतामध्ये, किंवा ती आपदा रिगार्डिंग नैसर्गिक आपदा असेल किंवा मॅनमेड आपदा असेल, बरोबर, तर ती आकस्मिक निधी असतो, पब्लिक फंड आपण त्याला म्हणतो. आणि भारताचे सार्वजनिक लेखे तसेच प्रत्येक राज्याची आकस्मिकता निधी आणि सार्वजनिक लेखे यांच्यातून झालेल्या सर्व खर्चांचे लेखा परीक्षण जे आहे टॅग करत असतात, बरोबर. पब्लिक फंड ते केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या प्रत्येक विभागाने केलेला व्यापार, उत्पादन, जमा खर्चाचे लेखे, बॅलन्स शीट्स व इतर दुय्यम लेखे या सर्वांचे लेखा परीक्षण देखील कॅग करत असतो, लक्षात घ्या. त्यानंतर 4 नंबरचं कार्य कॅगचं असं एक कर्तव्य, ते केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या जमा खर्चाचे लेखापरीक्षण करून अशी खात्री करतात की महसुलाचे मूल्यांकन, संकलन व योग्य विभागणीवर प्रभावी नियंत्रण प्राप्त करण्याच्या दृष्टीने अशा जमा खर्चाचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. 5 नंबरचा मुद्दा आहे की ते पुढील संस्थांच्या जमा खर्चाचे लेखापरीक्षण देखील करतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला मी सांगतो, पुढील जे संस्थांच्या जमा खर्चाचे, आता पुढील कुठल्या कुठल्या संस्था, अशा कोणत्या कोणत्या संस्था आहे की ज्यांचं लेखापरीक्षण देखील कॅग करू शकतो. बघा, पहिल्या याच्यामध्ये असं की केंद्र किंवा राज्य सरकारच्या महसुलातून मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा प्राप्त करणारे सर्व निकाय व प्राधिकारी यांचं देखील ते ऑडिटिंग करतील. सरकारी कंपन्यांचं ऑडिटिंग करतात. इतर महामंडळे व निकाय, ठीक आहे, निकाय म्हणजे संस्था, इतर संस्था संबंधित कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली असल्यास तर त्यांचं पण ऑडिटिंग करतील. कर्ज निक्षेप निधी, सिंकिंग फंड आपण त्याला म्हणतो, ठेवी, अग्रिमे, सस्पेन्स, लेखे, धनप्रेषण, आपण रेमिटन्स म्हणतो, व्यवसाय यांच्याशी संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व देवाणघेवाणींचे लेखापरीक्षण देखील ते करतात. तसेच ते राष्ट्रपतींच्या सल्ल्याने किंवा राष्ट्रपतींच्या सांगण्यानुसार जमा रक्कमा म्हणजे रिसीट, स्टॉक लेखे यांचा किंवा इत्यादींचाही लेखे परीक्षण ते करत असतात. ठीक आहे, जे स्टॉक वगैरे असतात, रिसीट्स वगैरे, राष्ट्रपतींच्या सांगण्यानुसार ते करू शकतात काही गोष्टींचं लेखापरीक्षण. बाकी काही अजून एक्स्ट्रा गोष्टींचं करायचं असेल त्याला पॉवर जी आहे ती कोण देणार? केंद्र सरकार देणार. 7 नंबरचा मुद्दा आहे, राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी जबाबदारी टाकल्यास कोणत्याही इतर प्राधिकाऱ्याच्या लेख्यांचे लेखापरीक्षण ते करतात. उदाहरणार्थ स्थानिक व स्वराज्य संस्थांचे लेखापरीक्षण. 8 नंबर, कलम 150 नुसार ते राष्ट्रपतींना केंद्र व राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे याबाबत देखील ते सल्ला देतात. ठीक आहे, याबाबत देखील ते काय करतात? सल्ला देत असतात, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला यातल्या काही गोष्टी सांगितल्या. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला अजून सांगतो. याच्यामध्ये काही त्यांच्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत. कलम 150 जे आहे, 150 यानुसार राष्ट्रपती केंद्र राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे याबाबत सल्ला दिला जातो, जिथे देत असतात, बरोबर. नंतर कलम 151 महालेखा केंद्र सरकारचे अहवाल जे ऑडिट रिपोर्ट जे असतात, ऑडिट रिपोर्ट राष्ट्रपतींना सादर करत असतात. केंद्र सरकार बद्दल जे काही लेखा, ठीक आहे, लेखाविषयीचे जे राष्ट्रपतींकडे सादर करतात, अहवाल संसदेसमोर सादर करतात, किती अकॉर्डिंग आर्टिकल 151. त्यानंतर कलम 152 तुम्हाला मी सांगतो. कलम 151 नुसार महालेखा कोणाचे राज्यांच्या जो काही अहवाल असेल राज्यपाला सादर करतात आणि राज्यपाल काय करेल, मग तो विधिमंडळासमोर म्हणजे राज्यांच्या असेंब्ली समोर तो मांडणार त्यांनी सादर केल्यावर. आणि 279 नंबरचं जे कलम आहे 270 हे वेगळं कलम आहे, हे 128 151 मध्ये नसते.
या कलमानुसार एखाद्या प्रदेशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ उत्पन्न नेट प्रोसिड्स हा महालेखा परीक्षक यांच्याकडून सुनिश्चित व प्रमाणित केलं जाईल आणि त्यांचे प्रमाणपत्र अंतिम असणार आहे. जे कर किंवा जो काही शुल्क असेल, ठीक आहे, कर आणि शुल्क, त्या शुल्काचे निव्वळ उत्पन्न म्हणजे उगारणी किंवा वसुलीचा खर्च वजा, ठीक आहे, जाता राहिलेला उत्पन्न होईल. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या प्रकारे त्यांचे अधिकार व कार्य आहेत. आणि अजून महत्वाचे तुम्हाला एक सांगतो त्यांच्याबद्दल. महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतो. 3 ते कोणते कोणते मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ते महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतो. पहिला आहे तो म्हणजे लेखा परीक्षण अहवाल. वन बाय वन तुम्ही, हे महत्वाचं आहे, तुम्हाला एक्झामला विचारतात. दुसरा आहे तो म्हणजे वित्तीय लेख्यांचा लेखा परीक्षण अहवाल. आणि 3 नंबरचा आहे तो म्हणजे सार्वजनिक उपक्रमांचा लेखा परीक्षण अहवाल. अहवाल आहे जे आहे राष्ट्रपतींना देतात. राष्ट्रपती या 3 अहवालांना काय करतात, संसदेमध्ये सादर करतात, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडतात. त्यानंतर ते लोकलेखा समितीकडे हे 3 अहवाल पाठवतात. ठीक आहे, हे 3 अहवाल कोणाकडे देणार, कॅग देणार प्रेसिडेंटकडे. प्रेसिडेंट मांडणार हा कुठे, लोकसभा आणि यांच्या थ्रू ते कुठे जातील, मग यांच्या थ्रू जातील लोकलेखा समिती आहे, पार्लमेंटची समिती असते ती, कमिटी ऑफ पार्लमेंट. ठीक आहे, त्यांच्याकडे तो पाठवला जाणार आणि ही समिती या अहवालांचे परीक्षण करून त्यावर आपला अहवाल जो आहे तो संसदेला सादर करणार. लोकलेखा समिती काय करेल, या 3 अहवालांचा स्टडी करणार. स्टडी केल्यानंतर त्यांचा जो अहवाल आहे ते संसदेमध्ये मांडणार याच्या आधारावर. बरोबर. तर या प्रकारे हे इम्पॉर्टंट आहे. सन 2000 पासून महालेखा परीक्षकांवर गुंतवणुकीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. निर्गुंतवणूक म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कुठं गुंतवणूक अशा ठिकाणी असेल जी एकदम म्हणजे फ्रॉम नॉट एनी पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज गुड, तर अशा ठिकाणी पण ते आपला म्हणजे कॅग आपला रिपोर्ट देऊ शकतो. त्यानंतर त्यांची भूमिका, आता भूमिका जी आहे ते त्यांचं कार्य व भूमिका ती सेमच आहे त्यांची. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला? हो. ओके, त्यांची भूमिका मी तुम्हाला इन शॉर्ट सांगून देतो. काही क्वेश्चन असेल तर विचारा. अरे विनियोजना काय, नियोजन काय? विनियोजन लेखांचा परीक्षण अहवाल. विनियोजन म्हणजे काय की आता त्यांनी जे, आता बघा कॅग जे पण अहवाल ते रिलेटेड टू कसले असतात, रिलेटेड टू वित्त असतात, फायनान्स रिव्हेन्यू संबंधित अहवाल असतात. विनियोजन लेखांचा परीक्षण अहवाल जो असणार म्हणजे रिलेटेड टू रिव्हेन्यू आहे, तो पण रिव्हेन्यू आहे, वित्तीय रिव्हेन्यू आहे, सार्वजनिक उपक्रमांचा जो काही असेल तो पण एक प्रकार रिव्हेन्यूशी संबंधित आहे. विनियोजन म्हणजे काय की समजा आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एखादा प्लॅन केला असेल, समजा 1 वर्षामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जर 50 लाख करोड येत आहेत, एवढंच आपला जीडीपी, बरोबर. तर याच्यातून गव्हर्नमेंट हा पैसा जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करतोय या 50 लाखाचं, बरोबर. कोणत्या सेक्टरसाठी किती पैसा जाणार बजेटच्या माध्यमातून आपल्याला कळतं ते. ठीक आहे, म्हणजे एज्युकेशनला किती, डिफेन्सला किती, त्यानंतर मग ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला किती जाणार, तेच एज्युकेशन, तेच आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्यानंतर मग ऍग्रिकल्चरसाठी किती, बरोबर. वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, पोर्टफोलिओज. प्रत्येक पोर्टफोलिओसाठी म्हणजे विनियोजन काय असणार पैशांचं याचा एक अहवाल जो असतो हा कॅग सादर केला असतो. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? राईट. ते लिहून घ्या तुम्ही, म्हणजे मी जे तुम्हाला दिलं होतं ते तुम्ही नोट डाऊन केलं असेल अशी आशा करतो.
लिहिलंय का हे? हा लिहिले सर. ठीक. आता पुढील आपण घेतो तो म्हणजे त्यांची भूमिका, त्यांचा भूमिका काय, त्यांचा रोल काय असतो. बघा, उपरोक्त कर्तव्य आणि अधिकारांचा विचार जर आपण बघितला त्यांचा, तर भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची भूमिका वित्तीय प्रशासनाच्या क्षेत्रात भारताची घटना व संसदीय कायदे यांनी टाकलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. बरोबर. त्यानुसार वित्तीय शासनाच्या क्षेत्रात कार्यकारी मंडळाची किंवा मंत्रिमंडळाची संसदेप्रती असलेली जबाबदारी जी असते ती महालेखा परीक्षकांच्या लेखा परीक्षण अहवालांच्या माध्यमातून साध्य केली जाते. या दृष्टीने पाहिल्यास, आपण जर या दृष्टिकोनातून पाहिलं तर महालेखापाल हे सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे संसदेचे एजंट असतात. ठीक आहे. त्यामुळे ते केवळ संसदेला जबाबदार असतात. ही इज रिस्पॉन्सिबल ओनली टू पार्लमेंट. संसदेला फक्त जबाबदार असतात हे तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. महालेखा परीक्षकांना लेखा परीक्षण करताना पुढील बाबींची खात्री करावी लागते. कुठली? पहिली गोष्ट, तीन गोष्टी अशा आहेत, 3 गोष्टीची त्यांना खात्री करून घ्यावी लागते. पहिली म्हणजे तिन्ही पण एक प्रकारे क्वेश्चन मार्कच आहे. कोणत्या गोष्टी? महालेखा परीक्षकांना लेखा परीक्षण करताना पुढील कोणत्या गोष्टींची खात्री करून घ्यावी लागणार आहे? पहिली म्हणजे लेख्यांमधून वितरित करण्यात आलेल्या किंवा आल्याचे दाखवण्यात आलेले पैसे सरकारला कायद्याने उपलब्ध होते का? ठीक आहे. म्हणजे कायद्याने सरकारला ते पैसे उपलब्ध होणार की नाही कायद्यानुसार. 2 नंबर, ज्या सेवेसाठी किंवा उद्देशासाठी ते उपलब्ध करून देण्यात आलेले होते ते पैसे सरकारला, त्याच सेवेसाठी किंवा उद्देशासाठी ते कायद्याने उपलब्ध होते का व त्यांच्यासाठीच ते वापरले गेलेत का? सरकारला ज्यानुसार सरकारकडे पैसा आला, कायद्याने जेवढे काही पैसे सरकारकडे असतील, ठीक आहे, सरकार त्या पैशांचा जो वापर आहे तो प्रॉपरली करतोय का, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य पैसा वापरतोय का, याचं हे बघणं, याच्यावर लक्ष ठेवणं हे कॅगचं काम असतं. आता प्रेझेंट सरकार जे केंद्रातलं कुठेही कोणताही पैसा कुठेही घालतंय, परंतु कॅग वगैरे एकदम गप्प बसलेले. ठीक आहे. असं ऍक्च्युली प्रत्येक गव्हर्नमेंटचं त्यांनी पोलखोल केली पाहिजे, म्हणजे कोणतेच गव्हर्नमेंट असो. बरोबर. ज्या प्रकारे काँग्रेसच्या काळात प्रत्येक घोटाळे बाहेर निघायचे, ते घोटाळे कोण काढायचे? कॅग काढायचं. कोणता पण स्कॅम जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा झाला, तो स्कॅम कोण काढतो असं लक्षात घ्या, कॅगच काढतो. कॅग शिवाय स्कॅम बाहेर येत नाही. ठीक आहे. जेव्हा तो पैशांची ऑडिटिंग करतो, ऑडिटिंग करताना त्याला जेव्हा असं काही घपला वाटतो कुठेतरी की हा पैसा जो आहे हा इथे नाही, तो पैसा तिथे नाहीये, म्हणजे पैसा सगळा इकडे तिकडे, म्हणजे काही पैसा गायब आहे, तो हिशोबामध्ये लागत नाही. बरोबर. एक्स्ट्राला ती गोष्ट वेगळी आहे, पण जे पैसे होते त्याच्यातून काही गायब झाले तर मग अशा वेळेस तो त्या गोष्टीवर ऍक्शन घेऊ शकतो. चला पुढे जाऊया आपण. आणि 3 नंबरचा पॉईंट असा आहे की झालेला खर्च त्याच्या प्राधिकारानुरूप झालेला आहे का. जो खर्च गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केला असेल तो खर्च म्हणजे योग्यरित्या केलाय की काहीतरी वेगळा खर्च केलेला आहे का, मग एक्स्ट्रा काहीतरी दाखवलेला आहे. ठीक आहे. हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला पुढचा पॉईंट सांगतो. समजलं की तुम्हाला इथपर्यंत? त्याचं चॅप्टर आपण जवळपास संपवलेलं आहे. येस सर. काही क्वेश्चन डाऊट असेल तर सांगा मला. एनी क्वेश्चन, एनी डाऊट?
प्रेसिडेंट ऑफ इंडियाची स्लाइड मी ओपन करतोय. ओके, तर कॅगसाठी जे आपण कॅगचं चॅप्टर बघितलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं. त्याची कर्तव्य अधिकार आपण डिस्कस केले, त्याचा रोल काय ते आपण डिस्कस केलं, त्यांचं इंडिपेंडन्स काय ते तुम्हाला मी सांगितलं. कॅगचं नेमणूक आणि पदावधी आपण डिस्कस केला. ठीक आहे, आणि ते घटनेच्या कोणत्या कलमामध्ये येतं, कोणत्या भागामध्ये येतं तुम्हाला मी सांगितलं. क्लिअर आहे? Yes. ठीक आहे, मग आपण चालूया पुढच्या पॉईंट आपण जाऊया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला अजून मी पुन्हा विचारतो, काय डाऊट असेल तर विचारा. कॅग रिगार्डिंग एक्झामला क्वेश्चन कशा प्रकारे विचारतील तुम्हाला हे पण मी सांगितलेलं ऑलरेडी. त्या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर शुअरली आस्क मी, विदाउट हेजिटन्स, विदाउट डाऊट. तर मला एक सांगा, स्टडी कोणी कोणी सुरू केलेला आहे, जे नेहमी डेली अभ्यास करतात असं कोण कोण आहे? जे लेक्चर अटेंड करतात तुम्ही, म्हणजे लेक्चर अटेंड करताय, मला हे विचारायचं डेली अभ्यास कोणी कोणी चालू केलेला आहे? तर तुम्ही शिकवलेलं रिव्हिजन मारतो. ओके ओके. आणि बाकी काही बुक्स वगैरे वाचणं सुरू केलंय का? आणि लोकसत्ता पेपर जरा चालवतो. ओके, व्हॉट्सअप लोकसत्ता पेपर कुठे वापरतात? लोकसत्ता पेपर वाचतो. अच्छा, म्हणजे हार्ड कॉपी येते का तुमच्याकडे? हार्ड कॉपी. हा. ओके ओके, गुड आहे, मग चांगलं आहे. ठीक आहे, आणि बाकी जणांनी चालू केला की नाही? पण सध्या लोकसत्ता पेपर मध्ये सर आता लोकमानस आणि संपादकीय पेज मध्ये सर फक्त कोरोना बद्दलच लिहिलेलं आहे. बाकी काय जास्त सांगत करून कोरोनाच्या बातम्या बघा येतात, पण कसं आहे, कोरोनाचं पण करंट अफेअर माहिती पाहिजे आपल्याला. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झामला त्यांनी विचारलं की ऑक्सिजन, आता नवीन आलं बघा ते ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर. ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय तुम्हाला जर विचारलं गेलं मग त्याबद्दल, ठीक आहे, ते मशीन आहे, ऑक्सिजनचं मशीन आहे ते. म्हणजे समजा ज्यावेळेस आपल्याकडे ऑक्सिजनचे पाईप वगैरे अवेलेबल एमर्जन्सी मध्ये कामात येतात ते. ठीक आहे, मग तुम्हाला त्याबद्दल एक्झाम मध्ये विचारू शकतात ते. ठीक आहे, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला माहिती पाहिजे, छोट्या घडामोडी. म्हणजे हे नाही माहिती पाहिजे आपल्याला की इथं किती वाढले, तिथं किती वाढले, इथं नॉर्मल गोष्टी आहेत. ठीक आहे, पण समजा काही असं इंटरनॅशनल लेवलला होऊ नये काही डिसिजन घेतला किंवा काही त्याच्याबद्दल तुम्हाला वेगळं विचारलं गेलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही बघितलं असेल आजच्या पेपरलाच आलेले बघा, महाराष्ट्र सरकारची 2 चाइल्ड पॉलिसी बघितली का? 2 मुलं पॉलिसी, 2 मुलं धोरण. म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटला 3 मुलं असता कामा नये. 2 मुलांचं लिमिटेशन आहे. आजच्या पेपरला आलंय बघा ते. मग अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी येतात ते तुम्हाला तिथं पेपरमध्ये मिळतात लोकसत्तेमध्ये. मग 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजे काय? आता ऍक्च्युली एक अधिकारीचा एक किस्सा झाला, त्या राज्यसेवेमधून मोठे अधिकारी त्या लेडीज, ठीक आहे, MPSC मधून. तर ऍक्च्युली त्यांनी काय केलं होतं, जेव्हा ते एक्झाम पास झाले होते ना, तर त्यांनी 2 मुलं दाखवली होती. ठीक आहे, रेकॉर्ड मध्ये किती मुलं दाखवले? 2 मुलं दाखवले होते. पण जेव्हा ते कळलं सिस्टमला की यांना तर ऍक्च्युली 3 मुलं आहेत, यांनी 2 दाखवले, तर त्यांना डायरेक्ट पदावरून काढून टाकलं, डायरेक्ट डिसमिस करून टाकलं सेवेवरून. पोलीस महानिरीक्षक. हा,
जे मॅडम होत्या ना पोलीस महानिरीक्षक त्या पण. हा, पोलीस महानिरीक्षक होते, MP होते. अरे मग अशा प्रकारे 2 चाइल्ड पॉलिसी जी आहे, ठीक आहे, म्हणजे 2च मुलं असणं गरजेचं आहे. तिसरा मुलगा असेल तर गव्हर्नमेंटची एक्झामची तयारीच करायची नाही. ठीक आहे, त्यामुळे अवघड आहे. मग ते पण आता तुम्हाला ते त्या कायद्याबद्दल विचारलं गेलं, तुम्हाला माहिती पाहिजे. मग ती पॉलिसी महाराष्ट्राने कधी अडॉप्ट केली होती, कधी लागू केली होती, हे तुम्हाला माहिती पाहिजे ना. ते पेपरला आलेलं असतं अशा गोष्टी. खूप सारे पेपर तुम्ही प्रॉपरली वाचायचं, बरोबर पेपर बघायचं नाही. जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला वाटते की दिस इज इम्पॉर्टंट, दॅट इज इम्पॉर्टंट, बस टेक आउट इट, त्याला काढा फक्त. लोकसत्तेमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बरं. त्यामुळे आता कसं आहे, द हिंदू न्यूजपेपर आहे. समजा आता द हिंदू न्यूजपेपर पेपर कोण असतं, UPSC तयारी करणारे विद्यार्थी वाचतात, इंग्लिशमध्ये असतो पेपर. आता त्या पेपरमध्ये काय दररोज चांगले न्यूज असं नाही काही, बरोबर, पण त्यांचे जे संपादकीय जे पानं असतात ना, संपादकीय न्यूज, त्या खूप इम्पॉर्टंट असतात, त्या वाचावं लागतात आम्हाला. ठीक आहे, म्हणजे किंवा जो UPSC तयारी करतो त्याला. ठीक आहे, अशा प्रकारे. मग तसं तुम्ही लोकसत्ताचा पेपर वाचताना फ्रंट लाईन न्यूज वाचायची, नॅशनल न्यूज वाचायची, आंतरराष्ट्रीय वर काय आलेलं आहे, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काय त्यांनी दिलेलं आहे तिथं, किंवा तुम्हाला संपादकीय पेज काय अग्रलेख काय सांगतो, त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या जे ऑथर असतात, लेख, त्यांचे खूप छान छान आर्टिकल असतात. कधीपासून वाचता तुम्ही लोकसत्ता? मी सर 1 महिना झाला. ओके ओके. आणि पेपर रिडिंगची सगळ्यात महत्वाची हॅबिट ही असते की तुम्हाला म्हणजे वाचनाची एक आवड निर्माण होते, पण तुमची ग्रास्पिंग पॉवर फार वाढते, कारण तुम्हाला वाचन खूप करायचं आहे MPSC मध्ये, बरोबर. MPSC UPSC रिडिंग बेस एक्झाम आहे. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमचं नॉलेज त्याने वाढणार, बरोबर. त्यामुळे मग तुम्हाला तुमची ग्रास्पिंग एक वाढते, ती न्यूजपेपर रिडिंग वाढते. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की वाचनावर फोकस करायचा, न्यूजपेपर वाचायची, मॅगझिन्स वाचायची, आणि म्हणजे जेणेकरून तुमचे पुस्तकं तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला असं एखादी गोष्ट खूप अशी बंबार्डिंग किंवा बोरिंग नाही वाटणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंटरेस्टिंगली ती वाचणार आणि समजून घेणार, आणि प्रत्येक पॉईंट वाचताना समजूनच घ्यायचं. जर तुम्हाला तो पॉईंट समजला नाही तर पुढे जायचं नाही त्याच्याबद्दल. ठीक आहे, आता 2 चाइल्ड पॉलिसी बद्दल खूप म्हणजे मी न्यूजला वाचलं याच्याबद्दल. कोणत्या कोणत्या राज्यांनी 2 चाइल्ड धोरण बोललं आहे. आता ठीक आहे, तुम्हाला असं 7 क्वेश्चन तर विचारणार नाही ते, तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला पण प्रश्न विचारू शकतात करंट अफेअर, कारण ज्या हिट न्यूज असतात ना ते जास्त हायलाइट करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मग अशा आर्टिकल तुम्ही डायरेक्ट पण करू शकता आणि या बुकला तुम्ही ते चिपकू शकता, एखाद्या तुम्ही लावून तो तुमचा फायदा असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी रीड करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झामला असाही प्रश्न विचारली, महाराष्ट्र व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या राज्यांनी सोशल पॉलिसीला अडॉप्ट केलेलं आहे महाराष्ट्र बरोबर? राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र आहे, तेलंगणा, गुजरात, उत्तराखंड, आसाम. ठीक आहे, हे जे राज्य आहेत त्यांची ऍडिशन यांना रिसेंट केलेले आहे 2 चाइल्ड पॉलिसी मध्ये. कोणत्या राज्यांना? MP ला, आंध्र, गुजरात, ओडिसा, उत्तराखंड आणि आसाम. ठीक आहे, अगोदर हे नव्हते लिस्ट मध्ये, यांना रिसेंटली महाराष्ट्र तर काइंड ऑफ जोक तुम्हाला सांगतोय मी. समजा कोणाला जर 3 मुलं असतील, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, ठीक आहे, तर एक मुलगा कोणाला तर दत्तक आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे जेणेकरून आपल्याला तयारी करता येईल, आपल्याला आपलं टॅगलाईन लागणार नाही. ठीक आहे, म्हणजे एक काइंड ऑफ जोक तुम्हाला मी सांगितलं, कारण बरेच लोक ना याच्यामुळे डिबार होतात माहितीये का परीक्षेमधून. गव्हर्नमेंटला ते जाऊ शकत नाही, ते प्रायव्हेटला असली गोष्ट वेगळी. दुसरा मुलगा जर जुळा असते म्हणजे ट्विन्स असले तर ते ऍक्सेप्ट करावं लागेल. हा, ट्विन जर असं नाही ना, ट्विन जरी असतील तर नाही करावं लागत. ट्विन्स म्हणजे 2 चाइल्ड पॉलिसी झाली ना, पण ती शेवटी नॅचरली दोन झालेत ना, मग काय त्याला काय करू शकतो? नाही, त्याला तिसरं नाही स्थान आपण.
त्याला पण तोच नियम आहे. जुळे झाले तर मग काय शेवटी ते किती मुलं आहेत? 2 आहेत ना. संख्या तर 2च झाली ना. तुम्ही जेव्हा अजून समजा इन केस अजून सेकंड बेबी जर होणार तर ऑब्विस आहे मग सेकंड टाइम होणार. तर मग तिथे तिसरं बाळ कन्सिडर केलं जाईल ना. दुसऱ्यांदा थोडी कन्सिडर केलं जाणार. तिसरा चाइल्ड कन्सिडर केला जाणार. त्यामुळे जुळे जरी असतील शेवटी ते 2 झाले. म्हणून 2 चाइल्ड पॉलिसी फॉर गव्हर्नमेंट सर्व्हिस. ओके, चला आपण राष्ट्रपतीला चालू करूया. रामनाथ कोविंद बद्दल आज आपण बोलणार आहोत, म्हणजेच राष्ट्रपतींबद्दल बोलणार आहोत आपण, त्यांच्याबद्दल नाही बोलणार. ठीक आहे. तर राष्ट्रपती हे जे पद आहे, सर स्क्रीन शेयर नहीं किया क्या आपने? हाँ स्क्रीन शेयर किया है ना सर मैंने. दिख नहीं रहा मुझे. नहीं ये तो एम्प्टी पेज में लिखने के लिए रहता है, इसके अगला पेज है. ओके ओके. पीडीएफ है मेरे पास, तो इसका अगला जो पेज है वो उस पर आएगा पूरा कंटेंट जब मैं पेज चेंज करूंगा तब. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. सर्वात म्हणजे आपण राष्ट्रपतींना फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया पण म्हणतो, देशातले पहिले नागरिक. असं का म्हणतो बरं आपण? काही रिझन सांगू शकता? वाय इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया? रामनाथ कोविंद पहिले नागरिक, मग नरेंद्र मोदी काय दुसरे? नरेंद्र मोदींना आवडेल का तसं? सांगा बरं असं का? यांना आपण फर्स्ट सिटीजन का म्हणतो राष्ट्रपतींना? हे बघा राष्ट्रपती मी तुम्हाला दिलं नाही इथं, हे फक्त पहिलं एमटी पेज आहे, जस्ट फॉर जनरल डिस्कशन. वाय फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया? राष्ट्रपती हे पहिले नागरिक का? बघा आपले जे लोकसंख्येची म्हणजे आपली पॉप्युलेशनची जी लोकसंख्येची जी गणना सुरू होते, लक्षात घ्या पॉप्युलेशन काउंटिंग जे स्टार्ट होते ना इंडियामध्ये, ती राष्ट्रपतींपासून स्टार्ट होते, लक्षात घ्या. त्यामुळे राष्ट्रपतीला आपण पहिले नागरिक म्हणतो, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. पॉप्युलेशनची गणना त्यांच्यापासून होते. त्यानंतर मग सेकंड सिटीजन ऑफ इंडिया कोण आहे? उपराष्ट्रपती असतात. नंतर मग प्राईम मिनिस्टर आहेत. त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही पोझिशन आहेत मोठ्या मोठ्या, ठीक आहे, ते त्याच्यामध्ये येतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येतात. ठीक आहे. त्यानंतर मग जे बाकीचे डेप्युटी पीएम असतील इन केस, तिथे घटनात्मक पद नाही पण असतील तर ते येतात नंबरला, ते टॅग येतात 6 नंबरला. सो या प्रकारे यांना आपण म्हणतो नागरिक. म्हणजे त्यांच्या सिक्वेन्सनुसार त्यांची हायरार्की जी असते, ठीक आहे, फर्स्ट सिटीजन, सेकंड सिटीजन, थर्ड सिटीजन, 5, 4, 5, 6 एक्सेट्रा. समजलं इथपर्यंत की का आपण त्यांना पहिले नागरिक का म्हणतो? आता राष्ट्रपतींशी संबंधित जे कलम आहे ते आहे 52 नंबरचं. मला एक सांगा, 51A मध्ये काय आपण डिस्कस केलं होतं? कोणी सांगू शकता का? 51A मध्ये आपण कशाचं डिस्कशन केलं होतं? कशा संदर्भात? एनीवन हू कॅन टेल मी? विसरलात का? मी तुम्हाला एवढा चॅप्टर, जे नवीन आहे त्यांना ठीक आहे, त्यांना माहिती नसेल. जे ऑलरेडी प्रेझेंट होते जेव्हा मी तो चॅप्टर शिकवला तुम्हाला, याच्यामध्ये सांगितलं होतं काय फंडामेंटल ड्युटीज आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काय तर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य. 36 ते 1 हे आर्टिकल पाठच ठेवा तुम्ही, 1 पासून 4 पर्यंत, नंतर 5 पासून 11, नंतर 12 पासून 35, त्यानंतर 36 पासून 51 आणि 51A, त्यानंतर मग बाकीचे 51 पासून सगळे आर्टिकल्स तुम्ही लक्षात ठेवायचे, 150 पर्यंत जवळ 51 पर्यंत. हे आर्टिकल लय महत्वाचे सुरुवातीचे. ठीक आहे. 1 ते 4 तुम्हाला माहिती युनियन आणि स्टेट टेरिटरी आहे, केंद्र व त्याचे शेजारी, बरोबर. एक आर्टिकल 1 मध्ये तुम्हाला ते एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. आर्टिकल 1 to 4 मध्ये काय येतं? ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र कशामध्ये येतं? आर्टिकल 1 ते 4 मध्ये. 5 ते 11 मध्ये काय नागरिकत्व अजून मी तुम्हाला शिकवलं नाही, काही जुने होते त्यांना मी शिकवलेलं आहे.
12 ते 35 मध्ये काय आहे? मूलभूत अधिकार. 36 ते 51 मध्ये काय आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. 51A मध्ये काय आहे? ड्युटीज. आणि 52 मध्ये काय आहे? प्रेसिडेंट, राष्ट्रपती. लक्षात घ्या. 52 मध्ये ऍक्च्युली असं म्हटलेलं आहे, भारताचा एक राष्ट्रपती असणार, असं 52 मध्ये तरतूद दिलेली आहे. आणि कलम 53(1) जो आहे, कलम 53(1) यामध्ये काय म्हटलंय की 53(1) नुसार भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांनी काय म्हटले, भारताचं जे संघराज्य आहे, फेडरेशन ऑफ इंडिया संघराज्य आहे, त्या संघराज्याचा कार्यकारी जो अधिकार आहे हा राष्ट्रपतींकडे असणार, अशी तरतूद कशामध्ये आहे? 53 आर्टिकल 53(1) मध्ये. 53 याच्यामध्ये क्लॉज ऍड केला 1 त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर 53(2) मध्ये काय म्हटलेलं आहे? 53(2) मध्ये म्हटलंय की राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती असतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द 3 मेजर फोर्सेस ऑफ इंडिया. दॅट इज कोणती? आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. हे जे आपलं संरक्षक दल आहे, त्या संरक्षक दलाचे ते प्रमुख असतील, अशी तरतूद कलम 53(2) मध्ये करण्यात आलेली आहे. हे डायरेक्ट तुम्ही नोट डाऊन करा, मी तुम्हाला पुढे देणारच आहे, त्यामुळे काही हरकत नाही. पण तोंडी जर तुम्ही नोट्स काढत असणार तरी लिहून घेत चला. कारण काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला जस्ट तोंडी पण सांगून देतो कधी कधी, विदाउट रायटिंग इट ऑन बोर्ड. बोर्डवर मी लिहितो ते, असं नाही. ठीक आहे, चला मग आता बेसिक आपण बघितलं इथं. आता आपण डायरेक्ट राष्ट्रपतीची इलेक्शन पद्धत बघूया. ऍक्च्युली मी तसं तुम्हाला इथे बेसिक दिलेलं आहे, कशामध्ये काय. राष्ट्रपती नंबर 1. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 52 ते 58 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख आहे, बरोबर? कशामध्ये? 52 ते 58 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख क्लिअरली दिलेला आहे. म्हणजे हे आर्टिकल लक्षात घ्या. 52 ते 58 मध्ये काय तुम्हाला विचारलं गेलं तर केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं? मग आता मी तुम्हाला हे पूर्ण सिक्वेन्स शिकवणार आहे डायरेक्ट. यामध्ये राष्ट्रपती येतात केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये. आपण त्याला इंग्रजीमध्ये युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणतो. नंबर 1 राष्ट्रपती आहे. 2 नंबर इथे बघा उपराष्ट्रपती, पंतप्रधान मंडळ, महान्यायवादी. हे लगातार मी तुम्हाला सांगणारच आहे, बरोबर? 2 नंबरचा मुद्दा घ्या. राज्यघटनेतील भाग 5 जो आहे, म्हणजे भाग आपला पार्ट 5 प्रकरण 1, हे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे. ठीक आहे, भाग 5 आणि शेड्यूल 1 यामध्ये 3 नंबरचा मुद्दा बघा. राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. म्हणजे लक्षात घ्या, राष्ट्रपती जरी हे फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया आहेत, ठीक आहे, जरी त्यांचा गव्हर्नमेंटच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप कमी असतो, तरी देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ऑल डिसिजन्स हॅव टू टेक, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सर्व निर्णय राष्ट्रपतींच्या नावानेच घ्यावे लागतात. ऑल डिसिजन्स. सरकार चुकीचे घेईल त्याच्यामध्ये राष्ट्रपती बदनाम करतील. ठीक आहे, दॅट इज नॉट द पॉइंट देअर. हे तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता यांचे प्रतीक आपण राष्ट्रपतींना मानतो. राष्ट्रपतींना आपण राष्ट्रपतींना आपण काय म्हणतो? राष्ट्रपतींना आपण म्हणतो देशाची एकात्मता, अखंडता यांचे प्रतीक आहेत. 4 नंबर, याबाबत घटनात्मक तरतुदी म्हणजे भारताचा एक राष्ट्रपती असेल, कलम 52 मध्ये सांगितलं, बरोबर? भारताचा एक राष्ट्रपती असेल असं कुठं सांगितलं? कलम 52 मध्ये. त्याचबरोबर भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असतील. कोणाकडे असतील? राष्ट्रपतींकडे असतील. कलम काय? 53(1). आणि राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील, कलम 53(2). हे मी तुम्हाला आताच ओरली सांगितलं. ठीक आहे, चला राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आपण घेऊया.
राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक कशा प्रकारे होते तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला एक सांगतो मी, राष्ट्रपतींची निवडणुकीमध्ये कोण सहभागी होणार? ठीक आहे, आपण मतदान देणार का राष्ट्रपतींना? नाही, बिलकुल नाही. आपल्याद्वारे आपण जे निवडून दिलेले आपले प्रतिनिधी आहेत, जरी जनता ही डायरेक्टली राष्ट्रपतींच्या इलेक्शन मध्ये सहभागी नसते, तर जनतेने निवडून दिलेले जे नुमाइंदे आहेत म्हणजे आपले प्रतिनिधी, लोकसभेतले, राज्यसभेतले, विधानसभेतले, हे मात्र पार्टिसिपेट असतात राष्ट्रपतींच्या इलेक्शन मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण त्यांना प्रत्यक्षपणे आपण मतदान करत नाही. म्हणजे राष्ट्रपतींचं इलेक्शन हे कसं होतं? अप्रत्यक्षरित्या होत, प्रत्यक्षरित्या होत नाही. ठीक आहे, राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. गुप्त मतदान असतं, त्याच्यामध्ये बॅलेट वोटिंग असतं, लक्षात घ्या. तिथे ईव्हीएम नाहीये, जर ईव्हीएम असलं तिथे घोटाळा होईल. ठीक आहे, बॅलेट वोटिंग असते. कलम 54 जे 54 नंबरचं आर्टिकल आहे, यानुसार यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून होते. निर्वाचक गण म्हणजे काय? त्याला आपण इंग्रजीमध्ये इलेक्टोरल कॉलेज. राष्ट्रपतींची निवडणूक कोण करतं? इलेक्टोरल कॉलेज करतं, लक्षात घ्या. तर तुम्हाला हा प्रश्न पडेल की सर इलेक्टोरल कॉलेज काय असतं? इलेक्टोरल कॉलेज मध्ये तुम्हाला असतात, बघा कोण कोण असतात. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? इलेक्टोरल कॉलेज म्हणजे निर्वाचक गण. हा निर्वाचक गण राष्ट्रपतींचं इलेक्शन करवतो, लक्षात घ्या. या निर्वाचन गणालाच अधिकार असतात राष्ट्रपतींच्या इलेक्शन मध्ये मतदान करण्याचा. ठीक आहे, याच्यामध्ये कोण कोण तुम्हाला मी सांगतो बघा. इलेक्टोरल कॉलेजमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण असतात? लोकसभेचे इलेक्टेड मेंबर्स, निर्वाचित सदस्य, लक्षात घ्या, नॉमिनेटेड नाही. लोकसभेचे टोटल 552 जरी त्यांची सदस्य संख्या आहे, याच्यात 2 आहे नॉमिनेटेड आहेत, अँग्लो इंडियन्स आहेत, हे पार्टिसिपेट नाही होणार. बाकी 550 होती, बरोबर. प्रेझिडेंट 552 पण नाहीये, प्रेझिडेंट संख्या लोकसभेची फक्त 543 आहे, याच्यातून मायनस बाकी 543 सहभागी होणार. लोकसभेमध्ये किती आहेत? लोकसभेची पण सदस्य संख्या किती? 245 आहे, बरोबर. मग याच्यातून लोकसभेमध्ये नॉमिनेटेड किती असतात? नॉमिनेटेड लोकसभेमध्ये जे निर्वाचित सदस्य असतात हे किती असतात? 245 मधून 12 तुम्ही मायनस करा. 12 हे काय असतात? नॉमिनेटेड असतात, म्हणजे हे वोट करू शकत नाही. लोकसभेमध्ये 2 नॉमिनेटेड असतात, म्हणजे ते वोट करू शकत नाही प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, इलेक्शन मध्ये फक्त कोण असतील? निर्वाचित. नेटचा प्रॉब्लेम झालाय आपला, मी डिस्कनेक्ट झालोय. मी पुन्हा स्क्रीन शेअर करायला सांगतो त्यांना. एकच मिनिट, थोडा डिस्कनेक्ट. ओके, आपण पुन्हा राष्ट्रपतींचं इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय? राष्ट्रपतींना जे मतदान करतात ते
यामध्ये लोकसभे, राज्यसभा, विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य लक्षात घ्या, तिघांचे निर्वाचित सदस्य. पण विधानसभा कुठल्या लक्षात घ्या, विधानसभा राज्यांच्या विधानसभा, परिषदने बोलले विधानसभा, राज्यांच्या विधानसभा, केंद्रशासित प्रदेश जिथं मुख्यमंत्री बसतो त्यांच्या पण विधानसभा चालतील याच्यामध्ये, त्यांचे पण इलेक्टेड मेंबर्स, निर्वाचित सदस्य. केंद्रशासित प्रदेश मधल्या विधानसभा. मला कोण सांगेल कोणत्या केंद्रशासित प्रदेश मध्ये विधानसभा आहे, सांगा बरं. एनीवन? दिल्लीमध्ये. येस, दिल्लीमध्ये, बरोबर. एक जे आहे आता तिथे इलेक्शन चालू आहे, त्यांचा 2 तारखेला निकाल आहे, सांगा कोणतं. त्यांचा असेंब्लीचा चालू, विधानसभेची त्यांची निवडणूक झाली आता. पॉंडिचेरी, दिल्ली आणि पॉंडिचेरी. दिल्ली आणि पॉंडिचेरी मध्ये मुख्यमंत्री बसतो म्हणून यांच्या इथे विधानसभा आहेत, यांचे पण इलेक्टेड मेंबर चालतील. हे जे आहेत यांना सगळ्यांना म्हणतो आपण इलेक्टोरल कॉलेज. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, केंद्रशासित प्रदेशामधील ज्या काही विधानसभा आहेत त्यातले निर्वाचित सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. फक्त निर्वाचित सांगतोय मी, ठीक आहे. निर्वाचित सदस्य लागणार, नॉमिनेटेड बिलकुल नाही चालणार. तर मग राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, लोकसभा दोन्ही सभागृह संसदेचे म्हणजे लोकसभा राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, दिल्ली पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, याला आपण म्हणतो इलेक्टोरल कॉलेज. 54 कलम आहे त्याचं, लक्षात घ्या. राष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, केंद्रशासित विधानसभा यामधील नामनिर्देशित सदस्य तसेच राज्य विधान परिषदांचे सदस्य आणि विसर्जित झालेल्या विधानसभांचे सदस्य मतदान करू शकत नाहीत. हा पॉईंट लक्षात घेणे गरजेचं आहे. ज्या प्रकारे मी इंग्रजीमध्ये नॉमिनेटेड म्हटलो त्याला मराठीमध्ये नामनिर्देशित म्हणतात. म्हणजे हा 2 नंबरचा पॉईंट आहे. याच्यामध्ये जे काही दिलेलं तुम्हाला हेच फक्त वोटिंग करणार राष्ट्रपतींच्या इलेक्शन मध्ये. 3 नंबरच्या पॉईंट ज्या काही मी तुम्हाला दिलेत बॉडीज, तर त्यांचे नामनिर्देशित सदस्य असतील तर या किंवा विसर्जित झालेल्या विधानसभा लोकसभा असतील तर ते मतदान करू शकत नाहीत राष्ट्रपतींना. ठीक आहे, लक्षात घ्या. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे? काय डाऊट असेल ते विचारा, पुढे जाऊया. यानंतर याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात या दोघं पॉईंट्सवर. नो डाऊट? चला पुढचा आता पॉईंट आपण घेतोय, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. कलम 55 इम्पॉर्टंट पॉईंट आहे. द मेथड किंवा प्रोसेस ऑफ द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आर्टिकल 55 मध्ये काय प्रोव्हिजन दिले, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत दिली आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग ही तुम्हाला मी पद्धत सांगतो याच्यामधली कशा प्रकारे असणार आहे. बघा, 1 बाय 1 आपण जाऊया. पहिल्या मुद्द्याचा अकॉर्डिंग व्हिडिओ गायब झाला. ठीक आहे. हा, ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे म्हटलेलं आहोत, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वात शक्य तेवढी एकरूपता असेल, तसेच सर्व राज्ये मिळून आणि संघराज्य यांच्या प्रतिनिधित्वात शक्य तेवढा समतोल साधला जाणार. हा पहिल्या नंबरचा मुद्दा आहे. 2 नंबर आहे, इम्पॉर्टंट नाही,
2 नंबर, हे साध्य करण्यासाठी संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या प्रत्येक सदस्याला किती मते देण्याचा हक्क असेल ते पुढील निर्धारित केलं जाणार. ठीक आहे, आता हा इथून पासून आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. प्रत्येक मेंबरचं एक मतदान कन्सिडर केलं जाणार आहे. आता टोटल राज्यसभेमध्ये किती आहेत, किती संख्या राज्यसभेची सदस्य संख्या? लोकसभा 545 आणि प्रत्येक विधानसभा जर तुम्ही कन्सिडर केल्या, जसं उत्तर प्रदेश 404, महाराष्ट्र 288, त्यानंतर बंगाल 292, विचार करा ना किती. आणि अशा सगळ्या राज्यांची तुम्ही संख्या काढा. दिल्ली 70, दिल्लीचे 70, त्यानंतर आंध्र, तामिळनाडू, कर्नाटका, ठीक आहे, बिहार. मग अशा तुम्ही जर रेशो काढा ना, म्हणजे जवळपास एक 4000च्या आसपास विधानसभांचे मेंबर होते. किती? 4000च्या आसपास. म्हणजे प्रत्येक प्रतिनिधीला एक मतदान असणार आहे. म्हणजे विचार करा, लोकसभेचे आणि हे लोकसभेचे आणि राज्यसभेचे हे दोघं तर असतीलच, पण हे राज्यांचे सगळे असणार आहे. युपीचे 404, 288, महाराष्ट्र 292, बाकी राज्यांचे यांचे सगळे तुम्ही इक्वल केलं तर 4000च्या आसपास काहीतरी एमएलए होतात, आमदार वगैरे. मग एका विधानसभा सदस्याच्या मतात मूल्य किती असणार आहे? राज्याची एकूण लोकसंख्या किंवा राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या गुणिले लागेल, कारण संख्या खूप जास्त आहे, 100 तर नाही करता येणार आपल्याला. ठीक आहे, त्यामध्ये किती होईल? 1000 होईल. बघा, हे तुम्हाला काही एक्झामला विचारत नाही, त्याच्यामुळे गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. वरील भागाकाराची शेष संख्या 500 पेक्षा अधिक असल्यास सदस्यांच्या मतांमध्ये आणखी एक मताची वाढ केली जाणार. गणनेनुसार 1971च्या जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरली जाते. 84व्या घटनादुरुस्ती 2001 नुसार 2026 नंतर घेण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेचे योग्य आकडे प्रकाशित होईपर्यंत ग्राह्य धरले जाते. हा डेटा इम्पॉर्टंट नाही. जाऊया आपण आता मतदानाची पद्धत. दिस इज इम्पॉर्टंट. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, मतदानाची पद्धत, निवडणूक नाही, मतदानाची पद्धत. निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व गुप्त मतपद्धतीद्वारे घेतले जाते. या पद्धतीने यशस्वी उमेदवार पूर्ण बहुमताने निवडून येणे शक्य होते. बरोबर. आता बघा, ऍक्च्युअली काय असतं मध्ये चॉईस राहते. समजा तुम्हाला मी सांगतो बघा, प्रत्येक जो मतदाता आहे, जो वोटिंग करणार आहे, कोणाला? जो वोटिंग करणार आहे राष्ट्रपतींना, बरोबर, त्याच्या पुढे चॉईस असणार. समजा फॉर एक्झाम्पल रामनाथ कोविंद आहे, मीरा कुमार आहे, अजून एखादा कॅन्डिडेट जसवंत सिंग असतील. समजा 3 कॅन्डिडेट उभे आहेत, बरोबर, 3 कॅन्डिडेट. तर एक जो मेंबर आहे, एक मेंबर, मग तो लोकसभेचा असो किंवा राज्यसभेचा असो किंवा विधान परिषदेचा असो, राज्यांची, एक मेंबर हा तिघांना वोट करण्याचा अधिकार आहे. तिघांना, लक्षात घ्या, त्याला चॉईस असणार आहे. मग ती प्रायोरिटी असणार आहे. पहिले तो कोणाला चूज करणार ते मेन असणार आहे. मग तो पहिला तो नंबर कन्सिडर केला जाणार. समजा 1000 मेंबर आहेत, मधून 500 जणांनी पहिली चॉईस जी आहे ही रामनाथ कोविंदला केलेली आहे. ठीक आहे, रामनाथ कोविंदला. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त मेजॉरिटी कोणाला मिळालेली आहे? रामनाथ कोविंदला. पण यांनी सेकंड चॉईस मीरा कुमारला पण घेतली होती. यांनी तिसरी चॉईस जी आहे ती जसवंत सिंगला दिली नाही. जसवंत सिंग ही ऑटोमॅटिक मायनस होऊन जातील कॉम्पिटिशन मध्ये. हे दोघांवर चालेल सगळं. ठीक आहे, हे तुम्हाला इथे गरजेचं आहे. चॉईस असणार त्याला होण्यासाठी उमेदवाराला मतांचा एक निश्चित कोटा प्राप्त करणे गरजेचे असते. निर्वाचक कोटा इज इक्वल टू एकूण मतांची संख्या निवडावयाच्या प्रतिनिधींची संख्या +1. ही सगळी मॅथमॅटिकल गणित आहेत. तर एकल संक्रमणीय मतदान पद्धतीत निर्वाचित गणातील, ठीक आहे, प्रत्येक सदस्याला एक मतपत्रिका दिली जाते ज्यावर उमेदवारांची नावे असतात.
आणि मतदात्याने प्रत्येक उमेदवारासमोर आपला पसंती क्रमांक 1, 2, 3, 4 या पद्धतीने मांडायचं. म्हणजे 4 जर रेसमध्ये असतील, म्हणजे तुम्हाला 3चे एक्झाम्पल दिलं, 4 असतील तर त्यांनी पसंती क्रमांक ते देऊ शकतात की त्यांना पहिल्या नंबरला कोणाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जो सगळ्यात जास्त चूज केला जाईल त्याला बाजूला काढलं जाईल, म्हणजे त्याला सिलेक्ट केलं जाईल पुढे, आणि त्याच्यासोबत जो सेकंड नंबर चॉईस वाला असेल त्यालाही बाजूला काढलं जाणार. तर या प्रकारे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 4 नंबरचा पॉईंट बघा. पहिल्या मतमोजणीत फक्त पहिले अग्रक्रम मोजतात. आताच एखाद्या उमेदवाराला पुरेशी मते मिळाली तर तो ठरतो. बरोबर. मात्र तसे न झाल्यास मतांच्या संक्रमणाची प्रक्रिया सुरू केली जाते. पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळणाऱ्या उमेदवारास पहिले काय करतात ते बाद करून टाकतात, बाजूला काढतात, म्हणजे त्याला डिसमिस करून टाकतात. नंतर त्याला सगळ्यात कमी मतं पडली पसंतीची. नंतर बाद होणाऱ्या उमेदवारात ज्या मतदारांनी पहिला पसंती क्रमांक दिला होता त्या मतदारांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते पाहिली जातात, उमेदवारांच्यात विभागली जातात. आणि ही पद्धत एखाद्या उमेदवाराला पुरेशी मते मिळेपर्यंत चालू राहते. बघा, हे तुम्हाला एक्झामला बिलकुल नाही विचारणार, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सगळ्या गोष्टी सांगतोय. अदरवाईज नॉट इम्पॉर्टंट. निवडणूक विवाद आपण डायरेक्ट घेऊया. समजा राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी काही वाद तयार झाला असेल, काही वाद निर्माण झाला असेल, तर तो वाद कोणाकडे जाणार, त्याच्यामध्ये कोण त्या तक्रारीचं निवारण करणार, फक्त लक्षात घ्या, बाकी कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो असेल तो अंतिम असणार आहे. 2 नंबरचा मुद्दा, निर्वाचन गण अपूर्ण होणे. ठीक आहे. निर्वाचन गण जो आहे म्हणजे जी संख्या आहे इलेक्शन करणाऱ्यांची ती कमी होते, या कारणावरून राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. कधी पण लक्षात घ्या. तर एकदा राष्ट्रपती झाला, संख्या कमी होती, हे झालं नसलं तर ते नाटके करता येते नंतर. 3 नंबर, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींची निवडणूक अवैध ठरवल्यास त्यांनी त्याआधी केलेल्या कृती रद्द होत नाहीत, त्या पुढेही अंमलात राहतात. लक्षात घ्या. जर सर्वोच्च न्यायालयाने इन केस समजा असं सांगितलं की राष्ट्रपतींची जी निवडणूक झाली ही इनव्हॅलिड आहे, याच्यामध्ये काळाबाजार झाला, याच्यामध्ये बीजेपीवाल्यांनी घोटाळा केला, बरोबर, त्यांनी त्याआधी केलेल्या कृती ज्या असतात, म्हणजे ज्या राष्ट्रपतींनी केलेल्या आधी कृती असतील काही, त्या कृती मात्र पुढेही ते अंमलात राहतील, त्या रद्द होणार नाहीत. कृती म्हणजे काय, पोझिशन आल्यावर जे काही ते निर्णय वगैरे घेणार त्यांचं म्हणतोय. जो नवीन येईल मग त्यानुसार तो काम करेल तिथून पुढे. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल, पदाचा कार्यकाल कलम 56 मध्ये दिलेला आहे. कलम 56 मध्ये. ठीक आहे. Just a moment. कलम 56(1) नुसार राष्ट्रपतींचा पदावधी पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षासाठी असणार आहे. म्हणजे त्यांचा कार्यकाल 5 इयर्सचा आहे राष्ट्रपतींचा. ठीक आहे. परंतु पदावधी संपल्यानंतरही त्यांचा उत्तराधिकारी शपथ घेईपर्यंत पद धारण करणे चालू ठेवू शकतो. समजा ऑलरेडी रामनाथ कोविंद राष्ट्रपती, त्यांचे 5 वर्ष पूर्ण झाले की नवीन राष्ट्रपती जोपर्यंत येत नाही त्यांचा कार्यकाल संपलाय, आपल्याला मान्य आहे, बरोबर. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येत नाही तोपर्यंत त्यांचा जो कारभार आहे, जे काम आहे ते चालू ठेवणार, त्यांचा उत्तराधिकारी येऊपर्यंत. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात. तसेच हे वृत्त लोकसभा अध्यक्षांना कळविणे गरजेचे असते. राष्ट्रपतींना घटना भंग केल्याच्या कारणावरून महाभियोग कलम 61 नुसार पदावरून दूर करता येते. लक्षात घ्या, 61 नंबरचा कलम स्टार मार्क करा, इम्पॉर्टंट आहे. याच कलमनुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून महाभियोग सारखी प्रक्रिया करून दूर करता येते. आतापर्यंत एक पण राष्ट्रपती दूर झाला नाही पदावरून. महाभियोग हा शब्द इम्पॉर्टंट आहे.
हा शब्द कोणासाठी वापरत नाही, फक्त राष्ट्रपतींना वापरतात. महाभियोग. महाभियोग कशामध्ये येतो? महाभियोग म्हणजे काय? राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया म्हणजे महाभियोग. कलम 61. कलम 57 नुसार राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. बघा, इंडियाचा आतापर्यंतचा इतिहास आहे की एक व्यक्ती इंडियामध्ये किती पण वेळा राष्ट्रपती बनू शकते. 2 पेक्षा जास्त 3, 4, 5 वेळा, बरोबर. अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिकेमध्ये तिथे जे राष्ट्राध्यक्ष असतात, राष्ट्रपती, ते फक्त 2दाच बनू शकतात. म्हणजे त्यांचा टर्म 4 वर्ष असतो, पहिला टर्म, आणि दुसरं 4 वर्ष असतं, लक्षात घ्या. ते किती वेळा बनू शकतात? 2 वेळाच बनू शकतात. तिसऱ्यांदा त्यांचा बघा, त्यांचा राष्ट्रपतीचं नाव पण तुम्हाला दिसणार नाही. जसं ओबामा जेव्हा होते तेव्हा फॉर्म मध्ये होते, आता नंतर आहेत का नाही. तसेच ते किती वेळा पद धारण करू शकतात? आतापर्यंत फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे होते, यांनीच फक्त 2दा राष्ट्रपती पदाचा किंवा राष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत. किती वेळा? 2दा. कोण? फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आतापर्यंत एक पण राष्ट्रपती 2दा राष्ट्रपती झालेले नाही. एक पण व्यक्ती 2दा झालेली नाही, एक्सेप्ट राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आता त्यांच्या पदाची पात्रता काय? काय शिक्षण लागणार? काय क्वालिफिकेशन असणार? बघूया. बघा, राष्ट्रपती पदासाठी पात्रता काय? कलम 58. तुम्हाला कलम 58 जर विचारला गेला, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यांची म्हणजे क्वालिफिकेशन काय? किती व्यक्ती भारताचे नागरिक असावे, बरोबर. हा पहिला त्यांचा एक क्वालिफिकेशन असणार. दुसरं आहे, त्यांनी 35 वर्ष पूर्ण केले असावे. म्हणजे उपराष्ट्रपतीसाठी देखील सेम क्वालिफिकेशन आहे जी राष्ट्रपतींसाठी आहे. त्यांच्यासाठी पण ती भारताची व्यक्ती असावी, त्यांनी 35 वर्ष पूर्ण केली असावी ते, आणि तसे लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी. तसेच तो वेडा किंवा दिवाळखोर नसावा. दिवाळखोर म्हणजे काय? बँकांना डुबलेला असेल, त्याने कर्ज बुडवलेलं असेल, दिवाळखोर. 2 नंबर कर्जबाजारी पण आपण त्याला म्हणतो. तो कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक प्राधिकारी किंवा सार्वजनिक प्राधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद, ठीक आहे, त्याने केलेले नसावे. लाभाचे पद म्हणजे काय? अजून एखादी पोझिशन दे करता येईल, बरोबर. त्याला म्हणतो लाभाचे पद. मात्र कार्यरत राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती, परत एकदा सांगा. राज्यपाल तसंच केंद्र व राज्य. हा, लाभाचे पद याचा अर्थ असा की जर ते राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती असताना त्यांचं ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ते ऑलरेडी सर्वंटच म्हणतात येईल आपल्याला, बरोबर. मग ते राष्ट्रपती असताना अजून जर त्यांनी कोणतं एखादं पद धरलेलं असेल, म्हणजे त्यांच्याकडे असावं एखादं कुठलं तरी पद, ठीक आहे, केंद्रातलं एखादं मिनिस्ट्री म्हणा, ठीक आहे, तर हे चालणार नाही. याला म्हणतो पण लाभाचे पद. म्हणजे त्यांना तिकडे पण वेगळं लाभ मिळतो, इकडे पण वेगळा लाभ भेटतो. तर ते राष्ट्रपती आहेत, ते राष्ट्रपती असतील, कोणते पण गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंडर ते काम करणार नाही. कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या अंडर असणे म्हणजे लाभाचं पद. ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंटमध्ये असताना ऑलरेडी सेकंड पोझिशन होल्ड करणारा, आणि मात्र कार्यरत राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती समजलं इथपर्यंत? लाभाचं पद समजलं? हो सर. राज्यपाल, बघा, मात्र कार्यरत राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणजे राज्यपाल तसेच केंद्र व राज्य शासनाचे मंत्री याला अपवाद असून, त्यांनी बघा काय म्हटलंय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल तसेच केंद्र व राज्य शासनाचे मंत्री याला अपवाद असून ते लाभाचे पद धारण करीत आहेत असे समजले जात नाही. त्यामुळे हे व्यक्ती राष्ट्रपती निवडणुकीसाठी पात्र असतात, बरोबर. केंद्र शासनाचे जे काही मंत्री वगैरे असतील, ठीक आहे, किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतील, म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की लाभाच्या पदासाठी, म्हणजे जर समजा ते ऑलरेडी एखादा मंत्री असेल, त्यांना राष्ट्रपती पदासाठी त्यांना उभं केलं गेलं, बरोबर, तर त्यांना पहिले सांगावं लागेल, असं प्रूव्ह करावं लागेल की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता राष्ट्रपतीच्या इलेक्शनला येत आहे. ठीक आहे, म्हणजे ते पदावर असताना ऑलरेडी इलेक्शन लढू शकत नाही, त्यांना पहिले रिझिग्नेशन द्यावं लागणार. राष्ट्रपती पदासाठी आवेदन पत्र भरताना उमेदवारास किमान 50 मतदात्यांनी प्रपोजर्स, त्याला आपण प्रपोजर्स म्हणतो, व इतर 50 मतदात्यांनी अनुमोदन त्यांना देणे गरजेचं आहे. जेव्हा राष्ट्रपती साठी एखादा पर्सनला नॉमिनेट केलं जातं, बरोबर, ओके, ही व्यक्ती राष्ट्रपती पदाची दावेदार.
जेव्हा असं त्यांना नॉमिनेट केलं जाईल त्यावेळेस त्यांना नॉमिनेट करण्यासाठी 50 जे प्रपोजर असतात, प्रपोजर म्हणजे 50 जे सदस्य आहेत पार्लिमेंटचे, यांचा सपोर्ट त्यांना मिळाला पाहिजे. 50 सदस्यांचा, लक्षात घ्या. तसं नसेल तर ती व्यक्ती मग ते नॉमिनेट करू शकत नाही राष्ट्रपतीसाठी. 50 सदस्य प्रपोजर आणि अनुमोदन त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे. प्रत्येक उमेदवाराने आरबीआय मध्ये 15,000 रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचं असते. आरबीआय मध्ये त्यांनी जाऊन 15,000 रुपये भरायचे. आपलं डिपॉझिट आपण त्याला म्हणतो. उमेदवाराच्या एकूण मतांच्या 1/6 मते नाही मिळाल्यास ही रक्कम जप्त होते. त्यांना जर 1/6 मत जर नाही मिळाले टोटल सभासदांच्या, टोटल मतांच्या म्हणतोय, ठीक आहे, टोटल मतांच्या, तर मग त्यांना त्यांचं डिपॉझिट डायरेक्ट जप्त होऊन जातं. हे बदल 1997 साली केले गेले. ठीक आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्ती आपण बघूया. बघा, राष्ट्रपती चॅप्टर खूप मोठा आहे की त्याच्यामध्ये कार्य, अधिकार, कार्य खूप सारं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर मग ते आपण बघूया पुढच्या क्लासला. हा जो पॉईंट आहे पदाच्या शर्ती आणि राष्ट्रपती पदाच्या शर्ती, कलम 59, आपण पुढे डिस्कस करूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये. ठीक आहे. हो सर. चॅप्टर मोठा आहे भरपूर, सर त्यामुळे आवाज कटत होता. आवाज कटतोय का? कटत होता आज, खूप कटत होता. मी हे म्हणतोय की आपण आजचं जे आहे क्लास इथं थांबूया आणि जे आपले उर्वरित जे असतील टॉपिक्स ते आपण पुढच्या क्लासला डिस्कस करूया. ठीक आहे. चॅप्टर मोठा आहे, नाही तो. आणि पुढच्या वेळेस आपला आय थिंक राष्ट्रपती चालणार 1 तास. त्यानंतर मग आपण त्यानंतर पंतप्रधान मी घेऊन टाकेल मोठा पीएम आणि जे काही इंडियन एक्झिक्युटिव्ह आहेत, महान्यायवादी, ऑडिटर जनरल आपण त्यांना म्हणतो. ऑडिटर जनरल नाही, वी कॉल अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, महान्यायवादी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कायदेशीर ते आपण घेऊया. ते पण घटनात्मक पोझिशन आहे. ठीक आहे. सो फार नंतर मग पुढच्या लेक्चरला असे इम्पॉर्टंट चॅप्टर स्टार्ट करतात, म्हणजे संसद हा चॅप्टर मी स्टार्ट केला. ठीक आहे. राईट सर. चला मग थांबूया आजचा क्लास आपण. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सगळ्यांना गुड डे. ओके. थँक्यू सर. सर. वेलकम ऑल.